सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। काहीही झालं तरी निवडणूक जिंकायची असा निश्चय महायुती आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंनी केलाय। मुंबई जिंकण्यासाठी आता महायुतीकडून मोठ्या सभांचं आयोजन केलं जात आहे। मुंबईमध्ये आज महायुतीची पहिली संयुक्त सभा पार पडली आहे। या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदेंची उपस्थिती होती। त्यांनी सभेला संबोधित केलाय। महायुती निवडणुकीत विजयी झाल्यास महापौर कोण होणार असं विचारलं जात होतं आणि यासोबतच उत्तर भारतीयाला या पदावर बसवलं जाणार असा दावा ठाकरे बंधूंकडून केला जात होता। आता फडणवीस यांनी महायुतीच्या महापौर पदाबाबतचा सस्पेन्स हा संपवून टाकलाय। मुंबईचा महापौर महायुतीचा हिंदू आणि मराठीच होणार असं फडणवीसांनी ठामपणे सांगितलंय आणि त्याचबरोबर त्यांनी ठाकरेंवर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंवर निशाणा साधलाय। बकासुराच्या हातून मुंबईला बाहेर काढायचे असं शिंदेंनी म्हटलंय। वेगवेगळे मुद्दे यायला लागले। मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला। मी परवा स्पष्ट सांगितलं, आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। आणि लाडके भाऊ, लाडके मुंबईकर, या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना। आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर, महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार।